6-7 काही सरी असं थोडं थोडं पाऊस येणार आहे. आणि परत मान्सून 13 नंतर काल तर सांगितलं की गोव्याचे धडकलाय गोव्यात रेस तुम्ही सांगितलं पाऊस पडणार आहे. हा मान्सून यायला किती दिवस लागणार लगेच ते दिवस स्थिरावला म्हणणार असं आहे का? म्हणजे त्याचा स्पीड कमी होणार. महाराष्ट्रात मान्सून आला दाखल झाला आणि लगेच स्थिरावला एक साधारण पेरणीचे काही कमी असं लगेच 4 दिवसात किंवा 5 दिवसात पेरणी होणार नाही किंवा लोकांची मशागती होणार नाही. मग संपूर्ण महाराष्ट्रात फिरलो बघा कोणाचे शेत गुरु आता निर्णय कसा आता लोकांना शेतकऱ्याला निर्णय घेणं अवघड होऊ राहील ना. 10 दिवसाला वापस नाही आपण निर्णय घेऊन अवघड होऊ राहील ना. कसं करावं आता मशागती करावं का पेरणी करावं का काय नाही आता काय मशागत करण्यात मजा आहे कारण की तण उगवलेत आता तण उगवल्यामुळे आधी ते रान सगळे बंजेड आणखी 4 दिवस पाऊस म्हणले तर किती तण उगवले आणि आणखी एक सांगतो याच्यामध्ये एक मुद्दा आहे जर पेरणी केली सोयाबीन करणार तर 1 ते 10 मध्ये केली तर नेमकी पावसाचं पुढं कसं कारण आता कापस जरी लागवड केली ती कशी करणार कापसाचं ते जमत समजा कारण की 1-2-3 जरी लावला तर थोडं पाऊस येणार आहे म्हणजे ती म्हणजे थोडी सरी असं सुरू राहणार जास्त पाऊस नाही लई एवढा मोठा नाही किती दिवस राहणार सरी पुढं मग परत फास्ट पुन्हा 13च्या नंतर परत एकदा सरी काय होत असते एकदा पाऊस वादळ तयार झालं जोपर्यंत स्थिरावत नाही तोपर्यंत तिकडे नवीन प्रणाली तयार होतं मग ते तिकडे स्टॉप झालं की परत त्याला कम्प्लीट 13 तारखेला म्हणजे ते 4-5 दिवसाचा गॅप आहे त्या गॅपामध्ये तुम्ही ते मशागती करून तुमचं काय काय लागवड बाजरी म्हणा किंवा कांदा म्हणा किंवा सोयाबीन म्हणा किंवा लय फास्ट निर्णय होते. गंगापूर तिकडले लोक लावले ते मेचे जे लावते त्यांनी लावायला काय हरकत नाही. आता बहुत वर्षात काही मशागतीच नाही ना. मग त्याच्यामुळे तेच अवघड झालं. मी तिकडे केदारनाथ होतो ना मी काय म्हणजे 1 जूनला तुम्हाला 1 रोज जाईल म्हणतो इतकं सांगितलं होतं आणखी काय शेत दुरुस्त करा म्हणून ठेवलं होतं. पण ते आता लोकांनी ते तेव्हापासून उभारी घेतली परंतु आता वाहन कमी शेत जमीन जास्त मग तेवढं ते कवर व्हायला अवघड मी जातो त्याला 7 एकर काय कापूस अंतर कमी करणार कोणतं हे बाहेरचं आणि 3 बाय 1 करणार अंतर कमी करायचं काय वरल आहे आपल्याकडच्या जमिनी झाड आहेत मग आता कसं आहे गेल्या वर्षी बऱ्यापैकी 6x5 वरती लोकांनी कपाशी 5x6 उतार येत नाही पण फार एकदम खर्च कमी करा ना तुम्ही ते 4-4 खत घालतात तेच एकदा रेगटीला द्या पोळ्याची अर्धी बॅग घेऊन द्या देऊच नका फर्टिलायझर कमी करायचे आणि हाईट कमी करायची काय होईल सगळीकडे लोक 4-4 खत देण्याची स्पर्धा 3.3 वर लावायला पाहिजे 3 बाय 1 बाय 1 करा एकदा खत द्या काहीच करू नका साध्या 2-3 फवारण्या करा तुम्हाला 20 बोंड जर राहिले ना तेवढं ते आवडेल झाडं वाढून घ्यायची बोंड कमी ठेवायची कमी दिवस कापसावरची इतका अभ्यास आहे बोंडाचं सांगितलं ना किती कापस नाही ते गेल्या वर्षी कोणाचं बोंड माहिती नाही बोंड माहिती नाही कोणाचे होते ऐका ना मी 5x6 वरती लावलं होतं किती बॅग 70 किती बॅग लावले 5 बॅग लावले म्हणजे 19,800 झाडं बसले होते आणि बोंड सरासरी किती 70 ते 80 बोंड होते का पण 70 पकडतो आपण 70च फवारण्या किती केल्या फवारण्या 4 झाल्या एक फवारणी केली तर 2.7 2 केल्या की 10 वाटते 17 3 केल्या की 27 4 केल्या की 2.37 तुम्हाला कापूस किती 35 32 क्विंटल 88 75 धरले असते तर बरोबर तितकंच यायले आपण 70 बरोबर ऊसाची दिसते कांड्याचं सांगितलं तुम्हाला किती करणार ऊसाचा कोणाकडे कांड्याचं कसं आहे कांड्याचं काही कसे मोठे कसे किती होतात कोणाकडे ऊसाचा
25 कांड्याचा यांना ना जवळपास 48-50 होता किती चालतात एका कांड्याला 2 कांडे होतात ॲव्हरेजली एकरी गहू होता का गहू गहू होता ना. गहू होता गव्हात भूमी म्हणजे गहू किती निघाला गहू आपल्याकडे जवळपास 40-42 गहू हे लक्षात घ्या कोणालाच विचारायचं नाही तुमच्या उमीत 3 गहू निघाले ते 1 क्विंटल तुमच्या 42ला काय करा 3 नंबर 14 ते 42 किती आला होता बरोबर आहे की नाही किती अभ्यास केला कपाशीचं कसं केलं कपाशीत काय करायचं झाडं कोणीला बोंड करायची आणि त्याला लगेच फवारणी आता तुम्हाला कापसाचं दाखवतो 4.5 काय नाही 50 हा ते 50 काय तुमचे 4.5 बॅग येतात गुणिले 44 बरोबर पुन्हा गुणिले काय झालं हो 19,000 झाड गुणिले तुमचे 75 बोंड पकडा तुम्ही म्हणजे 75 करा 75 बरोबर आणि फवारण्याचं तुम्ही 4 केल्या म्हणून 2.37 परत त्याला गुणिले करा 35 तुम्हाला किती झालं 35 बरोबर आहे का नाही? ते